श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी सकाळीच उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची। ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच कार्तिक अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे। पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे। तसेच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात। आणि जेव्हा असं हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावर टाकतो, त्यामुळे आपले पित्र ते पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात। अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे, पण ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते। तसेच अमावास्या आहे म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे। हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे आणि त्यापासून आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावर करायचं आहे। हळद टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती, नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही। तसेच गोमूत्र आणि गुलाबजल टाकल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते, कारण गाय तसेच गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे।
हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर एक स्वास्तिकसुद्धा कुंकवाने काढून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि आपल्या उंबरठ्याची पूजाही करायची। कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। जी पण चांगली किंवा वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरूनच येत असते आणि ही जी तयारी आपण करतोय ती माता लक्ष्मीच्या स्वागताची करते। अशी ही सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। तसेच अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्या घराची साफसफाईही करायची, जाळे जळमटे असतील ती काढून टाकायची। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी आहे ती घरातनं निघून जाते। त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावायचं आहे। तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाण्यात शिंपडून घ्यायचं आहे। तसेच आपण जे आपल्या घराची फरशी पुसणार आहे तर त्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र आणि पिवळी मोहरी टाकायची आहे। तसेच थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि त्याने आपली घराची जी फरशी आहे ती पुसून घ्यायची। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच अमावास्येच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला स्वयंपाकघराची जी भिंत आहे त्या भिंतीवर आपल्याला एक हळदीने स्वास्तिक हे काढायचं। त्या स्वास्तिकची आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे। आणि जेव्हा आपण दिवा दाखवणार आहे ते आपल्याला आवर्जून मातीची पंतीच घ्यायची आहे। कारण मातीच्या पंतीने माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि ती आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते। तर आपल्याला मातीच्या पंतीनेच त्या स्वास्तिकलासुद्धा ओवाळून घ्यायचं आहे। तसेच आपल्या किचनमधला जो गॅस असेल त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची। सर्वप्रथम तो स्वच्छ करून घ्यायचा आणि तिथे आपल्याला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर ही जी मातीची पंती आहे तिने ओवाळून घ्यायचं आहे। तसेच अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे। कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि जर आपण तिची पूजा केली, सेवा केली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही। तसेच शिजवलेलं अन्नसुद्धा वाया जात नाही, तसेच कोणाला बाधतसुद्धा नाही। तसेच अमावास्येच्या दिवशी आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर सर्व देवांना स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यांना दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे। तसेच देवपूजेमध्ये वापरलं जाणाऱ्या प्रत्येक साहित्यालासुद्धा आपल्याला स्वच्छ हे करून घ्यायचं आहे। तसेच अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाची सुद्धा पूजाही करायची। कारण पिंपळ वृक्षामध्ये श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच सर्व देवी देवता आणि आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो। तर पिंपळ वृक्षाला आपण जे जल अर्पण करणार त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ, तसेच गाईचं कच्चं दूध आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। आणि तसेच पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे। असं केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांची सुद्धा कृपाही होत असते। तसेच आपल्याला रात्री झोपायच्या अगोदर आपल्या घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो, म्हणजे तुमच्याकडे माठ असेल किंवा फिल्टर असेल, तिथे एक तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा। दिव्याची वात ही तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायची। असं केल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होतात। तसेच रात्री लक्ष्मी प्राप्ती करता आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचं। त्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं, तसेच आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आणि थोडंसं केसर टाकायचं आहे। असं हा दिवा देवी लक्ष्मी समोर लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढे पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तर हे छोटे छोटे उपाय आहेत ते आवर्जून आपल्याला कार्तिकी अमावास्येच्या दिवशी करायच्यात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।